आज आपण बनवणार आहे मस्त असे घरच्या घरी शेंगदाण्यापासून करंज्या। तर शेंगदाण्याचे आज मस्त असे झटपट आणि चविष्ट आणि पौष्टिक करंज्या कशा प्रकारे बनवायचं व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। तर करंज्यासाठी लागणारे पूर्ण साहित्य पाहून घेऊया। पाहू शकता इथं आपण करंज्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेतलेले आहे। सर्वात आधी तर इथं आपण 1 वाटी शेंगदाणे, त्याच वाटीने थोडीशी अर्धी आपण इथं वाटी साखरेची घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे आणि 1 वाटीमध्ये 2 पोहे खायचे चम्मच भरून मी पांढरी डाळ, थोडासा खोबऱ्याचा तुकडा आणि इथं या वाटीमध्ये आपण छोटीशी वाटीमध्ये इलायची पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी बडीशेप सुद्धा घेतलेली आहे। बडीशेप आपल्या पचनक्रियेसाठी चांगले असते खाल्लेले, त्यामुळे आपल्याला करंज्यामध्ये नक्की ॲड करायचं आहे। जेवण पचण्यास मदत करते बडीशेप। इथं आपण किसमिस घेतलेले आहे थोडेसे। एका बाउलमध्ये इथं आपण काजू आणि बदाम सुद्धा घेतलेले आहे। पाहू शकता आपण करंज्या बनवण्यासाठी एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे। हे सर्व मी करंज्या बनवण्यास सारण्यासाठी वापरणार आहे। तर सर्वात आधी आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊया आणि बारीक करून घेऊया। पाहू शकता इथं आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। गॅस आपण चालू केलेला आहे। कढई पण आपली गरम झालेली आहे। सर्वात आधी आपण इथं शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे मस्त असं हलवून कंटिन्यू चालवायचं आहे आणि चारी बाजूनी लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। पाहू शकता शेंगदाणे आपले लालसर भाजलेले आहे। आता आपण काढून घेऊया। आपण इथे एका मोठ्या प्लेटीमध्ये काढून घेतलेले आहे आणि सर्व साहित्य आपण भाजून वगैरे एकत्र करणार आहे। आता आपण त्याच कढईमध्ये आपण खोबऱ्याने तुकडे करून घेतलेले आहे, ते भाजून घेऊया। हलका गरम करून घ्यायचं आहे। पाहू शकता हलका गरम झालाय, काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण सोप घेतलेली आहे थोडीशी, ती गरम करून घेऊया। फक्त गरम करायचं आहे, भाजायचं नाहीये, काढून घ्यायचं आहे। आता आपण डाळ घेतलेली आहे ना, ती अगदी थोडीशी गरम करायचं आहे। पाहू शकता गरम झाली आहे, काढून घेऊया। आता आपण तीळ घेतलेले आहे ना अर्धी वाटी, ती तीळ सुद्धा आपण गरम करून घेऊया। पाहू शकता तीळ आपले चटकायला लागले म्हणजे आपले तीळ भाजलेले आहे। आता आपण काढून घेऊया। पाहू शकता आपण सर्व साहित्य भाजलेले इथं आपण थंड करायचं आहे। आपल्याला एक 5 मिनिटं थंड व्हायला ठेवायचं आहे आणि मग मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। सर्वात आधी इथं आपण पीठ मळण्यासाठी परात घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 3 चम्मच बारीक रवा, 3 चम्मच मैदा, 2 चम्मच तांदळाचं पीठ, त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीसाठी थोडासा मीठ टाकायचं आहे पिठामध्ये, अगदी थोडासा। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये गरम केलेला ऑइल टाकायचा आहे 1 चम्मच। ह्याने आपल्या करंज्या खुसखुशीत होतात। मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये, पाणी न टाकता। आपलं पीठ परफेक्ट आहे। आता आपण थोडं पाणी ॲड करून मळून घेऊया। पाहू शकता तुम्ही आपण इथं मस्त असं मऊसूर पीठ मळून रेडी झालेलं आहे। बघू शकता पीठ थोडंसं पातळच मळले आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण रवा टाकले आहे ना, तर ते आपण रेस्ट करायला ठेवू तेव्हा अजून कडक होतं पीठ, त्यामुळे थोडंसं मऊसूरच मळायचं आहे, जास्त पातळ पण नाही। आपल्याला वरून थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि पुन्हा त्याला छान मळून घ्यायचं आहे ऑइल लावून। किती सुंदर आपला पीठ रेडी झालेला आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये टाकून झाकून 20 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। आपण पीठ बाउलमध्ये ठेवूया। वरून आपल्याला प्लेट ठेवायचं आहे। 20 मिनिटं आपण पीठ रेस्ट करायला ठेवूया। तोपर्यंत आपण भाजलेलं सर्व साहित्य बारीक असे पावडर मिक्सरमधनं करून घेऊया। आपण हे सर्व साहित्य बारीक करून घेऊया मिक्सरमधनं। इथं मी भांडं घेतलं मिक्सरचं, त्याच्यामध्ये ॲड करूया।
आपण अर्धे अर्धेच काढणार आहे, 2 भाग करणार आहे. पाहू शकता थोडंच घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात. थोडं थोडं काढूया. वरती झाकण लावायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं. पाहू शकता आपण हे सर्व साहित्य बारीक करून घेतलेले आहे. आहा, किती सुगंध सुटलेला आहे आपल्या सारणाला. इतकं मस्त ना, असं वाटते सारणच खाऊन घ्यावं. एकच नंबर. आता आपण हा सारण थोडंसं मोठं मोठंच काढून घेतलेलं आहे. पाहू शकता अगदी बारीक नाही करायचं आहे पावडर फाईन. थोडं थोडं मोठं असतं ना तर खाण्यासाठी टेस्ट खूप भारी येते करंज्या. आपण एक प्लेटीमध्ये काढून घेऊया सर्व. बघू शकता किती सुंदर मस्त असं भन्नाट सुगंध सुटला आहे ना आपल्या सारणाला. एकच नंबर. हे उरलेलं सारणसुद्धा आपण बारीक करून घेऊया. आपण करंज्यामध्ये वापरलेलं सर्व काही साहित्य सर्व पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी. पाहू शकता हे पण आपण बारीक करून घेतलेले आहे. काढून घेऊया. आता आपल्याला साखरसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे भांड्यामध्येच. थोडी थोडी बारीक करून घेऊया. बघू शकता साखरसुद्धा आपण मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे. ह्याच मिश्रणमध्ये साखरसुद्धा ॲड करायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साखर मस्त असं मिक्स करून घेतलेले आहे. पाहू शकता हातानेच. त्याच्यामध्ये आपण हे बारीक केलेले काजू बदाम ॲड करायचं आहे. बदाम टाकले आहे. काजू मनुक्या कट करून घेतलेले ते सुद्धा ॲड करायचं आहे. आता आपण सर्व मिक्स करून घेऊया. पाहू शकता किती थोडं थोडंसं आपण साहित्य घेतले होते तरी आपलं सारण भरपूर तयार झालेलं आहे. आपलं सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे. आता आपण करंज्या बनवायला घेऊया. बघू शकता आपलं पीठ मस्त असं मऊसूर तयार झालेलं आहे. आता आपण छोटे छोटे पाळे लाटून घेऊया. अशा प्रकारे थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि अशी छोटी छोटी पाळ्या लाटून घ्यायचं आहे. थोडंसं वर खाली सुक्कं पीठ लावायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. अशा पद्धतीची आपल्याला ही पाळी लाटून घ्यायचं आहे. पाहू शकता आपण इथं करंज्याचा साचा घेतलेले आहे त्याच्यावर टाकायचं आहे. आता आपल्याला आपण एक सर्व सारण बनवलेलं ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. सारण आपलं छान मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मी इलायची पावडर टाकली आहे पण तुम्हाला दाखवायचं विसरूनच गेली. त्यामुळे नक्की थोडासा इलायची पावडर ह्याच्यात वरून ॲड करा. इथं आपल्याला 1 चम्मच ॲड करायचा आहे. सारण हे करडावर येऊन द्यायचं नाही आपल्याला, मध्येच टाकायचं आहे. अशा प्रकारे सकट दाबायचं आहे कडेने. अशा प्रकारे आपल्याला कडेने दाबून घ्यायचं आहे आणि हा एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला करंज्या बनवून घ्यायचं आहे. आपण हे बनवलेलं करंज्या एका प्लेटीत ठेवून देऊया. करंज्या इथं आपल्याला जास्त नाही बनवून ठेवायचं आहे. 10-12 करंज्या बनवायचं आणि तळून घ्यायचं आहे. तुम्हाला मी अजून एक भरून दाखवते. पाहू शकता पाळे लाटून घेतलेले आहे. पाळे ह्याच्यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला सारण टाकून घ्यायचं आहे. सारण इथं 1 चम्मच टाकते मी भरून. जास्त वर पण नाही टाकायचे. जास्त वर टाकल्याने काय होतं करंज्या आपल्या फुटू शकतो. अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि साईडचं काढून घ्यायचं आहे.
पाहू शकता किती सुंदर फुल भरलेला करंजा आपला रेडी झालेला आहे। अशा प्रकारे आपण सर्व करंजा बनवून घेऊया। किती सुंदर करंजा तयार झाले पाहू शकता। आपण 10-11 करंजा आपले रेडी झालेले आहे। आता आपण तळून घेऊया। करंजा तळण्यासाठी इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया। करंजा बुडून इतकं ऑइल घ्यायचं आहे आपल्याला। ऑइल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। करंजा बनवताना पीठ जरा कडकसरच घ्यायचं, पीठ लय मऊ नाही करायचं। थोडंसं कडकसर पीठ असलं ना तर आपलं ऑइल जरा कमी घेतो करंजा, जास्त ऑइल खेचत नाही। पाहू शकता इथं मी 4 करंजा टाकले आहे। जेवढं कढईमध्ये बसून तेवढेच टाकायचं आहे आणि आलटून पलटून इथं गॅस बारीक करायचा आहे आणि तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आलटून पलटून गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। जास्त गॅस फास्ट नाही ठेवायचं, मीडियमच ठेवायचं, नाही तर जळून जाते करंजा आपले। पाहू शकता मस्त असे कलर आलेले आहेत। आपण काढून घेऊया। बघू शकता मस्त असं आपलं तळून झालेलं आहे। इथे एका प्लेटीत काढून घेतलेले आहे। सर्व करंजा आपण तळून घेऊया। खमंग वास सुटलेला आहे आपल्या करंजाला। जास्त काळे नाही करायचे आपल्याला। पाहू शकता अशा प्रकारे हलका गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। मस्त असे 1 नंबर तळून झालेले आहे। सर्व करंजा आपले रेडी झालेले आहे। बघू शकता आपल्याला सर्व करंजा मस्त असे करंजा 1 नंबर तयार झालेले आहे। बघू शकता किती सुंदर आपले करंजा रेडी झालेले आहे 1 नंबर। एकदम छोटंसं साहित्य घेऊन आपण थोडेच आणि हे करंजा रेडी केलेले आहे। आणि हे करंजा दिसायला जितकं सुंदर दिसत आहे तितकंच पौष्टिक सुद्धा आहे आणि आपल्या शरीरासाठी हेल्दी सुद्धा आहे। एकदा नक्की घरी ट्राय करा आणि मस्त असं सर्वांना खाऊ घाला। घरी बनवा, मस्त खावा आणि स्वस्थ राहा। आणि तुम्हाला हा शेंगदाण्याचा आणि तिळाचा करंजा कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। आता आपण करंजा तुम्हाला फोडून दाखवते। बघू शकता किती खुसखुशीत करंजा आपला रेडी झालेला आहे आणि सारण सुद्धा 1 नंबर तयार झालेला आहे मस्त असं। आणि ऑइल सुद्धा जास्त घेतलेलं नाही आहे आपल्या करंजा। पाहू शकता खाऊन सुद्धा दाखवते तुम्हाला मी कशी वाटलं। मस्त झालंय करंजा 1 नंबर। अशा प्रकारे घरच्या घरी करंजा मस्त खा बनवा आणि सर्वांना खाऊ घाला। 1 नंबर करंजा रेडी झालेले आहे। तुम्हाला हा करंजाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।